रेप कोणत्याही देशात घडणारे दारुण असे वास्तव. कोणत्याही देशाला हे नको आहे, परंतु प्रत्येक देशामध्ये ही गोष्ट घडते. आपल्याकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो नावाची एक शासकीय संघटना आहे, ज्यांनी काही दिवसापूर्वी काही आकडे प्रसिद्ध केले आहे, ज्यानुसार 2020 या साली प्रत्येक दिवशी भारतात जवळजवळ 77 रेप झाले. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक दिवशी 77 रेप झाले. काही दिवशी त्यापेक्षा खूप कमी झाले असू शकतात, काही दिवशी त्यापेक्षा खूप जास्त झाले असू शकतात, परंतु ऑन ॲव्हरेज प्रत्येक दिवशी 77 रेप झाले. तर हे एवढं घडण्यामागचं कारण काय आहे? पुन्हा ही एक महत्वाची गोष्ट आहे की ही शासकीय संघटना आहे. याचा अर्थ ही जी अधिकृत आकडेवारी आहे तीच यांनी स्वीकारली असेल. असे अनेक रेप घडत असतील की जे नोंदच झाले नाही, ज्यांची FIR नोंदवलीच गेली नाही. अशांची संख्या खूप जास्त असेल. म्हणजे आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रेप घडत आहेत तर त्यामागचं कारण काय? आपण बोलतो आपल्याकडे न्यूजवर येतं काही खूप दारुण बलात्कार होतात आणि तेच फक्त आपल्यापर्यंत पोहोचवले जातात मीडियाद्वारे, आणि मग आपल्याला खूप अस्वस्थता वाटते. आपण बोलतो की यांना अशी शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. काही जास्त विचार करतात, बोलतात नाही त्यांना खूप तडपवलं पाहिजे, त्यांचे जेनिटल्स कापले पाहिजे, चापकाचे फटके दिले पाहिजे, तेव्हाच सुधारतील वगैरे. अशा सर्व गोष्टी चर्चा केल्या जातात. परंतु या सर्व गोष्टी कशा की रेप झाल्यानंतर काय करायचं, परंतु रेप होऊच नये यासाठी कोणी विचार करत नाही फारसा की काय व्हायला पाहिजे. पुन्हा आता रेप झाल्यानंतर जर ही शिक्षा द्यायची म्हटलं तर उदाहरणे दिली जातात की सौदी अरेबियामध्ये असे कायदे आहेत, अफगाणिस्तानचा आता जे तालिबान आलेलं आहे तिथे सुद्धा या प्रकारच्या शिक्षा होतात रेपिस्टसाठी. परंतु पुन्हा माझ्याकडे रेकॉर्ड्सनुसार आहे, लंडनचं थॉमस र्युटर्स फाउंडेशन ही एक संस्था आहे आणि त्यांनी जगातले सर्वात जास्त रेप होणारे देश शोधून काढलेले आहे सर्वे करून, आणि त्याच्यामध्ये त्यांना मिळालेलं आहे इंडिया, अफगाणिस्तान, सिरिया, सोमालिया आणि सौदी अरेबिया. तर अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया जिथे या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात रेप घडतात. मी म्हणत नाही की बाकी सगळं युरोपियन कंट्रीज आणि अमेरिका हे खूप सुरक्षित आहेत वगैरे, तिथे सुद्धा रेप घडतात. परंतु शिक्षा कोणत्याही प्रकारची देणं हा उपाय नाही आहे. आपल्याला जर रेप थांबवायचे असतील तर वेगळ्या प्रकारे दृष्टिकोनाने विचार करावा लागेल. हे जे रेप आहेत हे मुलींबद्दल जे घडत आहेत याच्यावर आपण जास्त फोकस करतो, परंतु गो न्यूज नावाची एक संस्था आहे आणि त्यांनी या प्रकारचा सर्वे केलेला आहे की पुरुषांसोबत सुद्धा बलात्कार होतात आणि ते नोंदच केले जात नाही. त्यांनी पर्सनली लोकांशी भेटून त्यांना हा डेटा जो आहे हा सिक्रेट राहील, तुम्हाला कुठे हा मांडला जाणार नाही, तुमचं नाव कुठे येणार नाही, हे सर्व सांगितल्यानंतर लोकांनी मान्य केलं. आणि त्यांनी जेवढे पण सर्वे केलेले त्याच्यातल्या 5 पैकी कमीत कमी एकावर पूर्ण त्याच्या लाईफ टाईम मध्ये कधीतरी बलात्कार किंवा शारीरिक अतिप्रसंग यासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर याची तर कुठेच नोंद होत नाही. म्हणजे जी स्थिती मुलींसोबत आहे, स्त्रियांसोबत आहे, तीच पुरुषांसोबत सुद्धा कमी जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे रेप झाल्यानंतर काय करायचं याचा विचार करण्यापेक्षा रेप होऊच नयेत याचा जर विचार केला तर या स्थितीवर उपाय काढता येईल. पुन्हा अजून काही डेटा आहे, जसं की NCRBचाच डेटा आहे जो रेप जे घडतात, जे FIR नोंद केली जाते त्यापैकी फक्त 30% जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होते. जेवढे सुद्धा दोषी मानले जातात FIR नुसार त्यापैकी फक्त 30% जणांना शिक्षा होते. याचा अर्थ असा आहे का की 70% जे आहेत ते दोषी नव्हतेच? हा, काही असू शकतात, काही काही वेळा फॉल्स अलिगेशन्स असतात की मुद्दाम खोटे FIR नोंद केले जातात, किंवा कधी कधी असं होतं की 2 जण मुलगा आणि मुलगी रिलेशनमध्ये आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यानंतर तेव्हा मुलीची कन्सेंट होती, परंतु त्यानंतर मग मुलाने धोका दिला, मुलगा बोलला की नाही मला लग्न नाही करायचं, आणि त्यामुळे मग त्यावेळी जे संबंध झालेले ते एका अर्थाने त्याने खोटं बोलून केले, त्यामुळे ते रेप म्हणून रेकॉर्ड केले जातात. तर अशा काही ज्या गुंतागुंतीच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये मग काहीही होऊ शकतं. परंतु तरी सुद्धा या केसेस जास्तीत जास्त 10% असतील. 90% केसेस अशाच असतात ज्याच्यामध्ये मुलींचा काहीही कन्सेंट नसताना किंवा काहीही त्यांच्याद्वारे मुलींकडून काहीही मुलांकडे आकर्षण वगैरे नसताना मुलांकडून बळजबरी केली जाते किंवा पुरुषांकडून बळजबरी केली जाते. आता आपण काही दिवसांपूर्वीचीच घटना ऐकली, हैदराबादची 5 वर्षाची मुलगी होती, तिच्यावर बलात्कार झाला. तर 5 वर्षाची मुलगी
कोणत्याही प्रकारे कोणाशीही त्या प्रकारे संबंध असण्याची शक्यताच नाही, तर लहान लहान मुलींसोबत बलात्कार होत आहेत. तर मग हे का होत आहेत? तर हे सर्व जाणून त्याच्या मागची कारणीमांसा समजून घेणे आवश्यक आहे. तर बलात्कार होण्यामागे रेपिस्ट जो असतो त्याची सायकोलॉजी आपल्याला समजायला हवी, की रेपिस्ट का रेप करण्यासाठी उद्युक्त होतो, प्रवोक का होतो की रेप करायचा आहे. तर याला दोन कारणे सायकोलॉजिस्ट देतात. एक म्हणजे बायोलॉजिकल रिझन आणि दुसरं बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक, की शरीराला त्याच्या गरज असते आणि तो त्याला होऊन जातं ते त्याच्याकडून, त्यावेळी ते अग्रेसिव्ह जे माइंडसेट असतं त्याच्याकडून ते होऊन जातं. आणि दुसरं जे कारण दिलं जातं ते सांस्कृतिक कारण दिलं जातं, की आपला समाज जो आहे तो त्या पुरुषाला या प्रकारे तयार करतो की तो अशा गोष्टी करतो. आता जे शारीरिक कारण आहे, जर आपण असं मांडलं, काही लोक खूप वेळा बोलतात की पुरुषांमध्ये ते हार्मोन्स जास्त असतात, पुरुषांना कंट्रोल होत नाही, पुरुषांचं हे ते वगैरे असं काय 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 बोलत असतात. परंतु असं जर असतं तर सर्वच देशांमध्ये हा रेप करण्याचा जो रेट आहे तो समान असता. प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रेप होत असते किंवा अतिशय कमी प्रमाणात रेप होत असते. काही देश असे की जिथे निग्लेजिबल प्रमाण आहे, बिलकुल रेप होत नाही, खूप कमी झाले तर चुकून होतात. आणि भारतासारखे काही देश आहे जिथे खूप मोठ्या प्रमाणावर होतात, किंवा अफगाणिस्तान, सौदी अरेबिया सारखे देश आहे, अमेरिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रेप होतात. तर इथे मोठ्या प्रमाणावर होतात हे का? आता पुरुष जो आहे तो अमेरिकेतला आणि इंडियातला वेगळा आणि एखाद्या साऊथ आफ्रिका किंवा दुसऱ्या एखाद्या देशातला वेगळा असं तर नाही होणार ना. सगळीकडे पुरुष हे जीन्सनुसार, शारीरिक रचनेनुसार समानच आहेत. मग हे शारीरिक कारण तर त्याला होऊ शकत नाही, कारणीभूत ठरू शकत नाही. मग कोणतं कारण आहे? तर दुसरं कारण आहे सांस्कृतिक कारण, की समाज या प्रकारे पुरुषाला तयार करतो की या गोष्टी घडतात. आता तुम्ही बोलाल की समाज कशा प्रकारे तयार करतो, तर एक अजून सर्वे आहे, क्विंट न्यूज नावाचं चॅनल आहे. तर क्विंट न्यूजचा हा सर्वे आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नंतर लिंक पाठवेन, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मी, तर तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. तर त्यांनी हरियाणामध्ये सर्वे केला आणि हरियाणामध्ये लोकांना विचारलं की का बाबा तुम्हाला वाटतं की रेप घडतायत. तर मग काही लोक बोलले की याच्यामध्ये मुलींची चूक आहे. तर मुलींची का चूक आहे? तर त्या तशा कपडे घालतात, किंवा त्यांना काम करायला जाण्याची काय गरज आहे, बाहेर पडण्याची काय गरज आहे, रात्री 8 नंतर 9 नंतर बाहेर पडण्याची काय गरज आहे. काही काही बोलतात की टाळी फक्त एका हाताने वाजत नाही, मुलीने नक्कीच काहीतरी केलं असेल आणि त्यामुळेच मुलगा त्या प्रकारे करण्यास उद्युक्त झाला असेल. तर या प्रकारची मानसिकता हरियाणाची त्यांनी दाखवली. मी बोलेन की महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा भारताच्या बाकी भागांमध्ये सुद्धा या प्रकारची मानसिकता आहे, कमी जास्त प्रमाणात का होईना परंतु आहे. आता जर अजून एक सर्वे पाहायला गेला NCRBचाच, तर त्यानुसार उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये रेप होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तेच प्रमाण जे आहे ते दक्षिण भारतामध्ये कमी आढळतं. तर उत्तर भारत जो आहे तो तुम्ही समजू शकता की शिक्षण फार कमी आहे, जी मानसिकता आहे ती फारशी सुधारलेली नाही, पुढारलेली नाहीये. तर ही कारणे महत्वाची ठरतात की का त्या प्रकारची मानसिकता तयार होते. राजस्थानमध्ये 2020 मध्ये सर्वात जास्त बलात्कार झाले. आता असं नाही की राजस्थानमध्ये सर्वात जास्त झाले, बाकी राज्यांमध्ये नाही झाले, उत्तर प्रदेश किंवा बाकी राज्ये पण त्याच्या जोडीला आहेतच. परंतु राजस्थानमध्ये अशोक गेहलोत नावाचे CM आहे, त्यांनी एक चांगला पुढाकार घेतलाय की या प्रकारची साधी सुधी घटना जरी झाली तरी तुम्ही FIR नोंद करायचीच, पोलिसांना ताकीद दिलेली आहे. आणि जर कोणत्या पोलिसांनी या प्रकारचा रिपोर्ट घ्यायला नकार दिला तर त्याच्या विरोधात कारवाई होऊ शकते. दिल्लीमध्ये सुद्धा तसंच आहे. त्यामुळे जिथे तुम्हाला आढळते की रेपचं प्रमाण खूप जास्त आहे सरकारी आकड्यानुसार, तिथे समजायचं की गव्हर्नमेंट चांगलं काम करते, की हे जे आहे ते नोंद केलं जात आहे. जिथे कमी आकडे आढळतात तर तिथे समजायचं की नोंदच केली जात नाही. तुम्हाला काही महिन्यांपूर्वीची उत्तर प्रदेशची घटना माहीत असेल, जिथे उत्तर प्रदेश पोलिसांनी बलात्कार झालेल्या त्या मुलीचा शव जे आहे ते रात्री कोणाला न सांगता जाळून टाकलं. तर या प्रकारच्या घटना भारतामध्ये घडत आहेत. आणि ही जी मानसिकता आहे ही मानसिकता हळूहळू तयार होते. ती मानसिकता कशी तयार होते त्याच्यावर आपण बोलूया. तर आता तुम्ही बघा की घरामध्ये बहुतेकांच्या घरामध्ये भांडणे होतात. भांडणे झाल्यावर काय होतं की पुरुष हा स्त्रीवर हात उचलतो, मग तो नवरा असेल तो बायकोवर हात उचलत असेल. लहान मुलं बघतात की
आपले पप्पा आईवरती हात उचलतायत. आई हात उचलते का? आई हात नाही उचलत. आई फक्त मार सहन करते. ही मानसिकता त्या प्रकारे तयार होऊन जाते, मुलांच्या डोक्यामध्ये बसते. मुलांच्या म्हणजे मुलगी मुलगा दोघांच्या. मुलगीच्या डोक्यात काय बसतं की हे तर चालत आलं, हे आपल्याला सहन करायचंय, आपल्यासोबत पण असंच होणार आहे आणि आपण सुद्धा हे सहन करायचंय. मग ते भावाकडूनचा मार असू दे, नवऱ्याकडूनचा होणाऱ्या नवऱ्याकडूनचा असू दे, किंवा अजून कोणाकडूनचा असू दे. आणि मुलांच्या मनात काय तयार होतं की आपल्या इच्छेनुसार जर काही झालं नाही तर आपण हिंसक प्रतिकार द्यायचा. त्यामुळे अनेक घरामध्ये भाऊ बहिणीवर हात उचलतो, जे की चुकीचं आहे. परंतु या प्रकारेच एक डॉमिनन्स करणारा ॲग्रेसिव्ह असा एक अप्रोच तयार होत जातो मुलांच्या वागण्यामध्ये. त्यानंतर आपला सिनेमा पहा, तर कबीर सिंग सारख्या काही मूवीज आल्या होत्या. तर कबीर सिंग मध्ये एक डायलॉग आहे की ये मेरी बंदी आहे. आता हा जो तो डायलॉग मारतो, ये मेरी बंदी आहे, हा खूप जणांना डायलॉग आवडला, मुलं फॅन झाले. आणि मुलंच नाही तर मुली सुद्धा, की हा तो काय मस्त मारतो, मारधाड करतो, हे करतो, ते करतो, ॲग्रेसिव्ह बिहेवियर. आणि मुलींना जास्त करून आपल्या सोसायटीमध्ये मुलींनाच म्हणा किंवा मुलांना म्हणा, ॲग्रेसिव्ह बिहेवियर जो आहे तो जास्त आवडतो. तर हा जो अप्रोच आहे की ये मेरी बंदी आहे, हा अप्रोच मग मुलांकडून स्वीकारला जातो. आणि तुम्ही एक सर्वेक्षण आपल्या आजूबाजूच्या लोकांचं करा, आपल्या मित्रांचं करा किंवा अजून कोणाचं करा, तर शाळेमध्ये असतं की ही मुलगी आहे, ही माझी आहे, असतं असं. तुम्ही शाळेमध्ये जे पण माझा व्हिडिओ आता बघताय समोर, ते सर्व शाळेतले विद्यार्थी होऊन गेलेले असाल किंवा काही शाळेमध्ये असाल. तर काही जण बोलतात की ही माझी आहे, ही तुझी आहे. कॉलेजमध्ये पण हे असं असतं, ही माझी आहे, ही तुझी आहे. त्या मुलीला काहीच माहित नसतं की हा मुलगा कोण आहे, परंतु यांनी ठरवलेलं असतं. पुन्हा मोठे झाल्यानंतर कामामध्ये असताना, मित्रांमध्ये, जॉब सर्कलमध्ये चर्चा चालतात की अरे ही तर अशी मस्त आहे, ही असे कपडे घालते, ती तसे करते. मी असं बोलत नाहीये की या प्रकारचे कमेंट्स केले म्हणजे तुम्ही रेपिस्ट झालात. या प्रकारचे कमेंट्स ते होण्यासाठी, ती मानसिकता तयार होण्यासाठी प्रोव्होक करते, तुम्हाला पुश करते तिकडे की तुम्ही तो डॉमिनन्स गाजवावा. ह्या कमेंट्समधून, ह्या बोलण्यामधून, आणि हे जे बोलणं आहे ना, ह्या कमेंट्स आहे ना, हे फक्त पुरुष नाही करत, तर ते स्त्रिया सुद्धा करतात. अरे ती कशी कपडे घालते, तिला काय समजतं की नाही, अरे ती तर अशीच आहे, ती असे कपडे घालते म्हणजे ती अशीच आहे. आता जर एखादी स्त्री, पुरुषांचा सर्कल असेल, समजा पुरुषांचा म्हणण्यापेक्षा तुम्ही एका ठिकाणी जॉब करताय, 5-7 जणांचा सर्कल आहे, त्याच्यात 2-3 मुली आहेत, बाकी मुलं आहेत. तर समजा त्या 2-3 मुली अशा एखाद्या मुलीविषयी बोलतायत ज्या त्यांच्या ग्रुपमध्ये नाही आहेत, की अरे ती तर अशीच आहे, ती तर हेच करते, तेच करते वगैरे, अशा तिच्या कपड्यांवरून टिप्पणी केली, किंवा ती जिथे पण जाते, किंवा ती समजा वाईन वगैरे घेत असेल तर ते वाईन घेण्यावरून तिला जर चरित्रहीन ठरवलं गेलं, तर मग मुलांच्या मनात आपोआप एक इमेज तयार होते की हा ही मुलगी अशीच आहे. आणि काही वेळा ग्रुपमध्ये मुली नसतात, मुलं आपलं ठरवून घेतात की अरे ही अशी म्हणजे ही चरित्रहीन आहे. हे सर्टिफिकेट जे दिलं जातं की हा मुलगा चरित्रहीन आहे किंवा ही मुलगी चरित्रहीन आहे, हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. मी मुलाचं पण बोललो, कारण खूप वेळा मुलांबद्दल पण केलं जात आहे. आपली सोसायटी आहे ती जज करण्यासाठी फेमस आहे की हे असे ते तसे. स्वतःबद्दल कोणी कधी विचार करत नाही की तुम्ही स्वतः कसे आहात. प्रत्येकाने स्वतः काहीतरी अशी चूक केलेली असते, परंतु त्याबाबत कोणी बोलत नाही, परंतु दुसऱ्यांना जज करतात. हे जज करण्यामुळे आजूबाजूचे जे लोक आहेत ते इन्फ्लुएन्स होतात की हा जो मुलगा आहे, ही जी मुलगी आहे, ही ह्या मुलीबद्दल वाईट बोलते, म्हणजे नक्कीच तिच्यामध्ये काहीतरी खोट असणार. मग तो अजून 4 जणांकडे बोलतो, आणि समजा एखाद्याचा तो विकृत माइंडसेट असेल तर मग तो जो व्यक्ती आहे तो बोलतो ही जर तशी आहे तर हिच्यासोबत असंच व्हायला पाहिजे. तुम्ही अनेक डॉक्युमेंटरीज बघा रेपिस्टचे, युट्यूबवर अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये असंच रेपिस्टचा जर विचार केला तर रेपिस्ट अशा प्रकारेच बोलतो की ती अशी होती, तिच्यावर मी रेप केला, काही चुकीचं नाही केलं. एक मी व्हिडिओ बघितलेला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की ज्यांनी मर्डर केलाय त्यांना नंतर दुःख होतं की मी एखाद्याचं आयुष्य संपवलं, हा अधिकार मला नव्हता. त्यांना वाईट वाटतं, परंतु जो रेप करतो त्याला वाईट वाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तो
विक्टिमलाच ब्लेम करतो, मुलीलाच ब्लेम करतो की नाही ती त्या योग्यच होती, कारण तो आयुष्य संपवत नसतो, तिचं आयुष्य कुठेतरी चालू असतं आणि त्याचं म्हणणं असतं की ती चुकीच्या प्रकारे जगत होती म्हणून मी तिला धडा शिकवला. बलात्कार ही गोष्ट आपल्याला वाटते की कोणीतरी हवसेपोटी किंवा कोणीतरी आपल्या काही क्षणांची मौज करण्यासाठी वगैरे करतं. परंतु दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की बलात्कार जे आहे ते कोणातरी धडा शिकवण्यासाठी सुद्धा केले जातात, कोणावर तरी आपली शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सुद्धा केले जातात. तर हा सगळा माइंडसेट जो आहे रेपिस्टचा हा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि हा माइंडसेट तयार होऊ न देण्यामागे आपल्या समाजाची सर्वात मोठी भूमिका असणार आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? समजा तुम्ही एखाद्याचे आई वडील आहात, तर तुम्ही हा प्रयत्न करा की तुम्ही एकमेकाशी या प्रकारे चांगले राहाल की मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये, तुमची मुलं मुली जे असतील त्यांच्यामध्ये हे या प्रकारचं लेसन एक जाऊ नये की स्त्री जी आहे ती दुय्यम आहे, पुरुष जो आहे तो सुपिरियर आहे, पुरुषाला सर्व अधिकार आहे आणि स्त्रियांना काही अधिकार नाही, स्त्रियांनी पुरुषांचं सर्व ऐकायचं. हा माइंडसेट जाऊ नये, हा विचार जो आहे हा त्यांच्यामध्ये रुजू नये, हा प्रत्येक पालकाने विचार करायला हवा. दुसरी गोष्ट अशी आहे की फ्रेंड सर्कल असतं. आता फ्रेंड सर्कलमध्ये या प्रकारच्या ज्या टिप्पणी होतात की ही मुलगी अशीच आहे, ती मुलगी तशीच आहे, नाही बोलायला पाहिजे. तुम्ही एक दिवस बोलून, मला माहीत आहे की तुमच्या मनामध्ये त्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल फारसा काही द्वेष नसतो, काही नसतो, तुम्ही त्या काही क्षणांच्या मौजेसाठी त्याचं काही विकृत टिप्पणी करून निघून जाता, तुमच्या मनातून निघून जातं. परंतु एखाद्याच्या मनात ते राहू शकतं आणि तो व्यक्ती मग काहीतरी पुढे चुकीचं करू शकतो. त्यामुळे असे जे कमेंट्स आहेत ते करण्याचे पूर्णपणे टाळा. कोणाबद्दल तुम्ही चांगलं बोलू शकत नसाल तर कोणाबद्दल वाईट सुद्धा बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही, हे लक्षात घ्या. तिसरी गोष्ट आहे, जर आता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मग ते कसेही असो, त्यांच्यामधून जर तुम्हाला असे काही टिप्पणी ऐकायला मिळाल्या की असं असं, ही अशीच आहे, ती तशीच आहे, तुम्ही त्यांना रोखलं पाहिजे की नाही, तुला असं बोलण्याचं काय अधिकार नाही. त्यांच्या आयुष्यात नेमकं काय आहे आपल्याला माहीत आहे का? त्यांचं आयुष्य पूर्णपणे आपल्याला माहीत आहे का? हे बोलण्याचा तुला अधिकार नाही, हे त्यांना समजावलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि जर कोणी चुकीचा विचार करताना किंवा एखादी कृती करताना आढळला तर दोन गोष्टी होतात. एक गोष्ट अशी होते की काही लोक त्यामध्ये मिक्स होऊन जातात की अरे हा असं करतोय, मग याच्यासोबत मला पण करायला चान्स मिळेल, ठीक आहे, मी पण त्याच्यासोबत होऊन जातो. आणि काही लोक जे आहेत ते दुसरी एक्स्ट्रीम बाजू निवडतात की त्याच्यापासून पूर्ण दूर होऊन जातात की नको बाबा, तो तर असलाच आहे, त्याच्याशी बोलायला नको की काय नको, काहीच संबंध नको, मी पूर्ण दूर होऊन जातो. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे. आता ज्या त्याच्यासोबत मिक्स होऊन काहीतरी चुकीचं करणं हे चुकीचं आहे, हे कोणालाही साहजिक आहे, समजेलच. परंतु पूर्णपणे दूर होण्यापेक्षा हे तुमचं कर्तव्य बनतं, ही तुमची जबाबदारी आहे की त्याच्यासोबत राहून त्याला चांगल्या वाटेवर आणायचं, त्याला सतत सांगत राहायचं की मला कळलं की तू असं असं करतोयस, परंतु हे चूक आहे, हे तुला पटतंय का? नाही पटत तर सांग मला का नाही पटत, मग त्याला सारखं समजावत राहायचं. एक नागरिक म्हणून ही तुमची जबाबदारी आहे, ही तुम्ही पाळली पाहिजे. ही जी मानसिकता आहे एखादा रेप होताना, रेप होण्यामागे, रेपिस्ट एखादा तयार होण्यामागे, ही जी मानसिकता आहे ही आपल्याला जास्तीत जास्त समजावून घेतली पाहिजे. खूप सारे रेप असे होतात की दारूच्या नशेमध्ये एखाद्याने बलात्कार केला, तर दारू हे जे कारण आहे, दारू नाही प्यायला पाहिजे, दारूच्या नशेमध्ये माणूस चुकीचं वागतो हे प्रत्येकाला समजतं, दारूच्या नशेत कोणी काही करू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला समजावता आली पाहिजे दुसऱ्यांना आणि स्वतःला सुद्धा समजली पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट आहे की मुलीने काहीतरी चूक केली, तिला ओरडलं, परंतु मुलाने चूक केली तर तो मुलगा आहे, जाऊ दे, काय फरक पडतो. आणि भारतीय पॅरेंट्स म्हणजे मुलाने वाघासारखं राहायला पाहिजे, वाघासारखा वाघ असं डरपोक का राहतो. फ्रेंड सर्कल जे असतं ते, अरे हा तर मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, जर एखादा शांत आणि सुस्वभावी असेल तर बायल्या नावाचा एक शब्द वापरला जातो की हा कोणाला त्रास देत नाही, असा एकदम गपचूप राहतो, तर हा बाईसारखा आहे, असं हिणवलं जातं त्या व्यक्तीला. आणि दुसरी गोष्ट मुलींकडून फक्त त्या व्यक्तीला महत्व दिलं जातो जो खूप ॲग्रेसिव्ह आहे. आता तुम्ही क्रिकेटर्समध्येच बघा, बाकीचे सगळे आहे, के.एल. राहुल एकदम शांत किंवा द्रविड एकदम शांत वगैरे, हे फारसे कोणाला आवडणार नाही. परंतु विराट कोहली ॲग्रेसिव्ह, माहीत आहे मैदानावर शिव्या देतो सगळ्यांना, परंतु सगळे त्याला लाईक करतील.
तर या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, मी असं नाही म्हणत की क्रिकेटर म्हणून तो वाईट आहे वगैरे, परंतु या गोष्टींवरून आपण व्यक्तींना जज केलं पाहिजे. आणि जज करून त्याचं सर्टिफिकेट कोणाला नाही द्यायचं, कारण आपण चुकूही शकतो. आपण आपल्यापर्यंत ठेवून त्यानुसार वागलं पाहिजे. कोण व्यक्ती आपला आदर्श असावा. रेपिस्ट घडण्यामागे आपण आहोत, रेपिस्ट न घडवण्यामागे सुद्धा आपण आहोत. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. प्रिकॉशन सगळे सांगतात की मुलींनी हे हत्यार जवळ ठेवलं पाहिजे. ते कराटेमध्ये काही सेशन्समध्ये मी सांगितलं जातं की रेपिस्ट तुम्हाला माहीत आहे की हा तुमच्यावर करणार आहे काहीतरी, तर डोळ्यामध्ये या प्रकारे बोट सरळ सरळ घाला की त्याला डॅमेज होईल. आणि अजूनही काही गोष्टी सांगितल्या जातात, त्याचे पण तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. परंतु ही जी गोष्ट आहे की ते होऊ न देण्यामागे ती मानसिकताच तयार नाही होऊ द्यायची. याच्यासाठी आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. याच्यासाठी आपण जास्त सुस्वभावी असा समाज घडवला पाहिजे. आणि तेव्हाच हे रेप्स होण्याचं प्रमाण कमी होईल. आपण किती मागणी केली, फाशी द्या, हे कापा, ते कापा, नाही प्रमाण कमी होणार. आणि जर आपण या प्रकारचे विचार केले की मुलींचीच चूक होती, तर मग तुमच्या घरापर्यंत ती गोष्ट पोहोचण्यास वेळ नाही लागणार. त्यामुळे हे लक्षात घ्या की जबाबदारी सर्वांची आहे आणि सर्वांनी त्याला सामोरे जायचं. धन्यवाद.